वाढ मागणीसाठी राज्यातील EPS 95 पेन्शनर धारकांचा जाहीर मेळावा। होशियारी समितीच्या शिफारशीप्रमाणे पेन्शनमध्ये महागाई भत्त्यांसह वाढ करण्याच्या पेन्शन धारकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार। सर्व पेन्शन धारकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन। गेल्या 4 वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी कार्यालयांपासून जिल्हा ते मंत्रालयांपर्यंत वारंवार विविध आंदोलन करूनही सरकारकडून पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे होत असलेल्या डोळेझाकपणामुळे लोकसभा निवडणुकीआधी तरी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील EPS 95 पेन्शनर धारकांचा जाहीर मेळावा रविवार दिनांक 10 मार्च रोजी श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी आयोजकांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनाद्वारे आयोजकांनी या मेळाव्यासाठी निवृत्त कर्मचारी 1995 समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश एंडे, ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी APS असोसिएशनचे सदस्य देवराम पाटील उपस्थित राहून आपल्या सर्व मागण्या व त्यांच्या पाठपुराव्यासाठीच्या कार्याविषयीचे मार्गदर्शन करणार आहेत असे स्पष्ट केले आहे। यानिमित्त SBN टाइम्सशी बोलताना कुलकर्णी म्हणाले की EPS 95 ही महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना आहे। 1995 साली भारत सरकारने पेन्शनसाठी कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये जे प्रॉव्हिडंट फंडाचे मेंबर आहेत त्या मेंबरची 3.64% प्रॉव्हिडंट फंडाची मिळताना कपात करून त्या रकमेतून पेन्शन देण्याचा 95ला कायदा केला। 95 नंतर भारत सरकारने या कायद्यामध्ये दर 5 वर्षांनी रिव्हिजन करायला पाहिजे। गेल्या 10 सालापर्यंत त्यामध्ये रिव्हिजन केलं नाही व पेन्शन वाढ पेन्शनधारकाला दिली नाही। 1910 साली ज्यावेळी दिल्लीत आंदोलन झाली सर्वच ठिकाणी देशातल्या संघटना सर्वत्र एकत्र येऊन पेन्शन वाढची मागणी झाली। त्यातून भगतसिंग कुशारी ही समिती केंद्र सरकारने स्थापन केली। ही कुशारी समिती स्थापन करताना प्रामुख्याने त्यावेळचे विरोधी खासदार प्रकाश जावडेकर यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यातून फक्त 1000 रुपये पेन्शन वाढ देशातल्या 20-25 लाख पेन्शनधारकाला मिळाली। अत्यंत अल्प पेन्शन असल्यामुळे देशामध्ये सर्व संघटना एकत्र येऊन 1915 सालापासून पेन्शनधारकाचं आंदोलन दिल्ली प्रॉव्हिडंट फंड कमिशनर जिल्हा पातळीवर वेळोवेळी आंदोलन केले, मोर्चे काढले, धरणं धरले। सध्याचे जे विद्यमान मंत्री आहेत प्रकाश जावडेकर यांनी या प्रश्नामध्ये 14 सालानंतर अजिबात मदत केली नाही किंवा लक्ष दिलं नाही। पेन्शन वाढ मिळावी म्हणून किमान कुशारी समिती लागू करावी। कुशारी समितीच्या रिपोर्टप्रमाणे पेन्शनधारकाला 3000 रुपये पेन्शन आणि तितकाच महागाई भत्ता म्हणजे 6000 रुपये पेन्शन होती। त्या समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी केंद्र सरकारने पेन्शन संघटनेने वेळोवेळी आंदोलन केली। 4 वर्ष झाले तरी पेन्शन संघटनेचा पेन्शन वाढीबाबत निर्णय झाला नाही। मध्यंतरी केंद्र सरकारने हाय पॉवर कमिटी नावाची एक समिती स्थापन केली। त्या समितीचा रिपोर्ट जानेवारीमध्ये केंद्र सरकारकडच्या कामगार विभागाकडे दाखल झाला आणि त्या रिपोर्टमध्ये पेन्शन वाढी संबंधी निर्णय करावा व महागाई भत्ता पेन्शनधारकांना देण्यात यावा अशी शिफारस केल्याचे समजते। पण केंद्र सरकारने आज तागायत त्या रिपोर्टवर कोणताही निर्णय केला नाही। त्यामुळे देशातले 62 लाख पेन्शनधारक अत्यंत नाराज आहेत। त्यांना त्यांची रोजीरोटी भागविता येत नाही। सध्या कामगारांना किमान 600
ते जास्तीत जास्त 2,500पर्यंत पेन्शन मिळते. 2,500मध्ये प्रपंच चालवणं त्या पेन्शनधारकाला शक्य होत नाही. म्हणून केंद्र सरकारने या प्रश्नाकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर पेन्शन वाढ जाहीर केली नाही तर उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही 10 तारखेला पेन्शनधारकाचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये पुढील राजकीय धोरण स्वीकारलं जाईल. कारण 5 वर्ष मागणी करूनही सध्याचं सरकार पेन्शन वाढ करीत नसेल तर राजकीयदृष्ट्या सुद्धा पेन्शनधारकांना उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विचार करून त्यामध्ये प्रामुख्याने या सरकारच्या पाठीशी उभं राहायचं का नाही, सध्याच्या अस्तित्वात किंवा केंद्रस्थानी सरकार असलेल्या सरकारच्या पाठीशी उभं राहायचं का नाही, या मेळाव्यामध्ये पेन्शनधारकाच्या मेळाव्यामध्ये निर्णय केला जाईल. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर पेन्शन वाढ झाली तर पेन्शनधारकामध्ये समाधानाचं वातावरण होईल. अन्यथा या प्रश्नावर देशातले 62 लाख आणि महाराष्ट्रातले 12 लाख पेन्शनधारक राजकीयदृष्ट्या सध्याच्या सत्ताधारी पक्षाबरोबर राहणार नाहीत असं मी ठामपणे सांगू शकतो. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या अडचणी सोडविण्यासाठी या मेळाव्यात होणाऱ्या चर्चा व निर्णयांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी यानिमित्त केले आहे. SBN टाइम्ससाठी संपादक अरुण बाबरेंसह अनिल वाकडे, पुणतांबा.